आपलं फक्त एक चॅप्टर झालेलं आहे रोमन न्यूमरल्स. नाही नाही, तोच आहे, म्हणजे ते सेम नाव आहेत ते एकमेकाला. ठीक आहे. काही याच्यामध्ये त्याला ते म्हणतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते आपण दिलं होतं. पण एक्झाम मध्ये ते तुम्हाला येणार नाही अरेबिक न्यूमरल म्हणून, तिथे तुम्हाला आपले रोमन न्यूमरल्स म्हणूनच येईल. एक मिनिट. हॅलो. म्हणजे टेक्स्ट मेसेज का? बरं बरं, ठीक आहे मॅडम. ठीक आहे. चला, हे नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे आणि हे पण चॅप्टर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सुरू करणार आहे आपण, बस वेट 1-2 मिनिट. ओके, चला 1 मिनिट. 1-2 मिनिट थांबा. हा बेटा. ओके, चला बघा, आपला सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज रीडिंग अँड रायटिंग नंबर्स. आता बघा, जो आपण रोमन न्यूमरल्स आहे त्याच्यावर आपण भरपूर क्वेश्चन बघितलेत, राईट. त्याच्यामुळे आता कुठलाही क्वेश्चन आला त्याच्यावर तरी तुम्हाला तो इझिली सॉल्व्ह करता येईल. त्याच्यामध्ये जास्त काय अवघड तुम्हाला जाणार नाही, कारण इझी टॉपिक होता आणि हा पण इझीच आहे. तुम्हाला सिम्पल नंबर इथं रीड करायचा असतो अप टू द 10 डिजिट. तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि बघा, याचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ असतात ना, ते तुम्हाला एकदाच मिळतील. ठीक आहे, रोजच्या रोज नाही. आता मी 1 बाय 1 ते अपलोड करत जाणार आहे. ठीक आहे, कारण ते मला अगोदर ते रेकॉर्ड करावे लागतं. रेकॉर्ड केले की मला ते डाउनलोड करावे लागतं. ठीक आहे, आणि त्यानंतर अपलोड करून तुम्हाला ते सेंड करावे लागतात. तर अशा प्रकारे ते असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेली क्लास जॉईन करत चला. आणि तुम्हाला समजा समजा हे असेल, काही एखादा व्हिडिओ बघायचा असेल, तर मी त्याची एकदाच तुम्हाला आज त्या दोघांच्या लिंक मी तुम्हाला देऊन टाकतो. ते अपलोड करणं बाकी आहे. ठीक आहे. आपल्या युट्यूबवर ते केले की तुम्हाला ते मी हे करून देतो. चला स्टार्ट करूया आजच्या इम्पॉर्टंट सेशनला. तर याच्यामध्ये बघा काय आहे, रीडिंग अँड रायटिंग नंबर्स. ठीक आहे, अप टू द 10 डिजिट. इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल आहे. कुठलाही नंबर तुम्हाला इझिली रीड करता येतो. ठीक आहे, बट बिफोर द स्टार्ट हे बघा आता. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला आता कुठलाही नंबर आपण लिहिलाय फॉर एक्झाम्पल, त्याचे प्लेस व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, प्लेस व्हॅल्यू इम्पॉर्टंट असते कुठल्याही नंबरची. तर बघा आता, ज्यावेळेस आपण प्लेस व्हॅल्यू बद्दल बोलतो, राईट, ज्यावेळेस आपण प्लेस व्हॅल्यू बद्दल बोलतो त्यावेळेस काय करायचं तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं बघा, ज्यावेळेस आपण प्लेस व्हॅल्यू बद्दल बोलतो तर त्यावेळेस काय करायचं, तुमच्या राईट हँड साईड कडून प्लेस व्हॅल्यू देत जायच्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, इकडचा जो नंबर असतो फर्स्ट वाला हा तुमचा 1 प्लेसवर असतो, राईट. देन बघा, हा आहे 1, हा तुमचा 10 प्लेसवर आहे. हा जो 8 आहे हा 100 प्लेसवर आहे, राईट. हा जो 5 आहे हा 1000 प्लेसवर आहे, राईट. राईट, एक मिनिट. हा, हा तुमचा 1000 प्लेसवर आहे. हा जो 4 आहे तुमचा 10,000 प्लेसवर आहे. हा जो 2 आहे हा लॅक प्लेसवर आहे. ओके, हा जो 6 आहे हा 10 लाख प्लेसवर आहे. ओके, आणि हा जो 3 आहे हा क्रोर प्लेसवर आहे आणि हा 10 crore. ठीक आहे, then हा अरब अँड 10 अरब. तर याची काही गरज नाहीये तुम्हाला, कारण आपल्याला फक्त अप टू द 10 डिजिट पर्यंतच घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. ओके, अरब पर्यंत.
ठीक आहे, याला तुम्ही अब्ज सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, तर पण असू द्या 10 अरब. ठीक आहे, तर हे त्यांचे काहीतरी प्लेस व्हॅल्यू आहे. अरे आवाज बंद करा, माईक बंद करत चला तुम्ही तुमचा. ठीक आहे, नाहीतर मग तुमच्या भांडणांचा आवाज इकडे येतोय मला. ओके, ठीक आहे. बघा इथं, आता इथं काय करायचं बघा, सिंपल आहे. तुम्हाला मी सांगितलं हे आहे तुमचे प्लेसेस, राईट. हा बघा 7 वन्स प्लेसवर. मग आता कुठलाही नंबर रीड करताना काय लक्षात ठेवायचं बघा, इम्पॉर्टंट आहे. कसं लक्षात ठेवायचं काय करायचं बघा. आता आता रीड करताना बघा, हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, सिंपली तुम्हाला सांगतो. आता काय करायचंय, कुठलाही नंबर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं बघा, स्टार्टिंगचा जो असतो ना हा 3चा ग्रुप करायचा. बरोबर आहे, स्टार्टिंगचा जो असतो ना हा तुमचा 3चा ग्रुप करायचा. म्हणजे तुम्हाला 3चा ग्रुप काय करायचा रे, म्हणजे तुम्हाला रीड करायला ते इझी जातो थोडस. ठीक आहे, तुम्हाला काय होतं ते रीड करायला थोडस इझी जातं. कसं बघा, आता हा स्टार्टिंगचा ग्रुप केला, सिंपल आहे. तुम्हाला 3 डिजिट मी देतोय. फॉर एक्झाम्पल बघा, इथं मी लिहितोय 817. 817 मी लिहिलंय, तर काय होते 817. बरोबर आहे, तर सिंपली तुम्हाला हे 3 डिजिटचा नंबर रीड करता येतो. बरोबर ना, 3 डिजिटचा नंबर तुम्हाला काय करता येतो रे, इझिली रीड करता येतो. राईट, 3 डिजिटचा नंबर तुम्हाला इझिली रीड करता येतो. राईट, 817. मग काय करायचं बघा, 100. आता 100 नंतर काय राहतं रे बघा, हे स्टार्टिंगचे 3 डिजिट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे हा डिजिट 2 डिजिट सोडून द्यायचे. ठीक आहे, किंवा तुम्ही हे 3 डिजिट पकडायचं, किंवा तिसऱ्या डिजिटला बघा इथं काय करायचं, ह्या स्टार्टिंगचे 3 डिजिट पकडा. ठीक आहे, म्हणजे बघा 8ला तुम्ही काय म्हणणार, 100 प्लेसवर आहे. बरोबर आहे ना, 8 जो आहे तुमचा कुठल्या प्लेसवर आहे रे, 100 प्लेसवर आहे. राईट, 8 जो आहे हा कुठल्या प्लेसवर आहे, हा 100 प्लेसवर आहे. हा हा तुमचा 100 प्लेसवर आहे. राईट, 100. आता 100 नंतर काय राहतं रे, काय युनिट आपण युज करणार 100 नंतर, 100. बघा आता 100 झाले, तुम्ही याला म्हणताय 817. 100 नंतर आता आपलं काय येणार, 1000 येणार ना. 100 नंतर काय येणार आता आपलं, 1000. राईट, सो मग आता 1000 साठी हा 1000 साठी हे 2 डिजिट बघायचं. ठीक आहे, म्हणजे बघा इथं जर आपण कन्सिडर केलं तरी झालं तुमचं 5000. हे जर पकडलं तर 45,000. म्हणजे दोघं पण, एक आहे 10,000 प्लेसवर, एका 1000 प्लेसवर. ठीक आहे, ओके, 1000 प्लेसवर. म्हणजे बघा 5 असेल फक्त, तर 5000. आणि हा 4 जर घेतला तर 45,000. बरोबर आहे, म्हणजे 2 डिजिट बघा, हे 1000 प्लेसवर आहे, 10,000 आणि 1000. ठीक आहे, त्यानंतरच्या 1000 नंतर काय येतं रे, 10 घेतलं ना. 10,000 आपण घेतलं नाही, तर 10,000 घेतलं, 10,000 घेतलं इथं बघा, इथं 1000 10,000 आलंय या दोन्ही याच्यामध्ये. येस, येस, 2 लाख. मग इथं काय येईल तुमचं बघा, हा 2 जर घेतला तर 2 लाख, 2 जर कन्सिडर केला तर 2 लाख, आणि 6 जर कन्सिडर केला तर 62 लाख. ओके, ओके, म्हणजे हे तुमचे ऍज अ लॅक प्लेसवर कन्सिडर करायचे. लॅक नंतर काय राहतं रे, क्रोर. म्हणजे तुमचं हा 3 करोर किंवा 93 करोर. ओके, 3 करोर किंवा 93 करोर. राईट, आलं लक्षात तुमच्या, म्हणजे हे झाले तुमचं क्रोर प्लेसवर. ओके, करोर नंतर येतं तुमचं अब्ज आणि 10 अब्ज. ओके, हा 2 आहे 2 अब्ज आणि 52 अब्ज. ओके, तर असं लक्षात ठेवायचं आहे. आणि पुन्हा एक इम्पॉर्टंट ठेवायचं म्हणजे बघा, आता बघा ज्यावेळेस आपण प्लेस व्हॅल्यू बद्दल बोलतो, तर बघा वन्स प्लेसवर बघा, त्याच्या राईट साईडला 0 नसतो. राईट, आता मी नंबर लिहितोय 342. आता हा जो 2 आहे, 2 तुमचा वन्स प्लेसवर आहे. ओके, वन्स प्लेसवर आहे. राईट, सो सो आता या वन्स नंतर 0 आहे का याच्यावर काहीच नाहीये, जर आपण याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केलीत नाही. आता बघा 10 वर काय असणार, 10. लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल बघा इथं किती आहे तुमचं, इथं आहे तुमचा 4. हा 4 कुठल्या प्लेसवर आहे, तर हा तुमचा 10 प्लेसवर आहे. मीन्स 4 into 10 जर केलं तर 40 येतं, म्हणजे 4 नंतर एक 0 आहे. राईट, म्हणजे बघा 10 प्लेस नंतर एक 0 असतो. 100 नंतर बघा 2, 1000 नंतर बघा तुमचे 3,
10,000 नंतर 4, लॅक नंतर तुमचे 5, 10 लॅक नंतर 6, क्रोर नंतर 7, 10 क्रोर नंतर 8 अँड अब्ज नंतर तुमचे 9 झिरो येतात. ठीक आहे, थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे, इझी राहतं, काही नाहीये, लक्षात ठेवलं तरी चालते, किंवा असं काही खूप अवघड नाहीये, सिम्पल तुम्हाला येतं. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला काय दिले, हाऊ आर द फॉलोइंग नंबर्स रिटन इन द वर्ड. आता तुम्ही हा नंबर वर्ड मध्ये कसा लिहाल, सिम्पली तुम्हाला काय करायचंय, वेट 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 वेट, अजून एक्सप्लेन करायचं राहिलंय ना. ठीक आहे, एक्सप्लेन केले की तुम्हाला आन्सर सांगा, तोपर्यंत वेट करा. आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये काय आहे तुम्हाला, आता सगळ्यात अगोदर बघायचं की हा नंबर किती डिजिटचा आहे. बरोबर आहे, किती डिजिटचा नंबर आहे, राईट. तर बघा हा आहे तुमचा इथे 1 2 3 4 5 6, 6 डिजिटचा नंबर आहे. का आहे तुमचा 6 डिजिटचा नंबर आहे. मग कसं रीड करायचं बघा, हे स्टार्टिंगचे 3 सोडून द्या, म्हणजे तुमचे हे 100 प्लेस साठी असतात, राईट. हे 100 नंतर काय, तर तुमचं 1000 आणि 1000 नंतर लॅक. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं 2 लाख. ठीक आहे, हे आहे 2 लाख. म्हणजे आता नंबर कसा रीड करणार आपण, 2,03,174. सो 2,03,700 आहे का, नाही, 174. ओके, सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. सिम्पल आहे बघा, याच्यामध्ये काहीच असं अवघड नाहीये. ठीक आहे, आणि काय करायचं बघा, स्टार्टिंगचा काय करायचं, तुमचा 3 याचा ग्रुप करायचा 100 साठी, म्हणजे 174. त्यानंतर 2चा ग्रुप केला तर लॅक प्लेस साठी, त्यानंतरचा ग्रुप करायचा 2चा, सॉरी 1000 साठी, त्यानंतरचा बघा हा स्टार्टिंगचा 100, राईट, त्यानंतरचा तुमचा 1000, त्यानंतरचा लॅक, त्यानंतरचा 2चा ग्रुप करायचा तुमचा लॅक नंतर क्रोर, क्रोर नंतर तुमचा अब्ज. ठीक आहे, चला सिम्पल आहे. चला हा क्वेश्चन आता सगळ्यांनी मला सांगा, याचा आन्सर काय असेल. ओके, सिम्पल आहे. येस, ऑप्शन नंबर बघूया आपण. बघा आता हे काय माहिती आहे का, हाय बघा, आता बघायचं इथं काय किती डिजिटचं आहे ते बघायचं. ठीक आहे, तर बघा तुमचं 45, इथं 71, देन 504. तुम्हाला काय सांगितलं, स्टार्टिंगचा 3चा करायचा, लक्षात ठेवायचं, स्टार्टिंगचा काय करायचं 3चा. हे 100 प्लेस साठी, 100 नंतर काय राहतं रे, 1000, तर हे 1000 साठी, बरोबर आहे, म्हणजे 71,000, आणि 71,000 नंतर काय राहतं रे, लॅक, ते तुमचं 45 लाख, बरोबर आहे. म्हणजे स्टार्टिंगचा ग्रुप करायचा 3चा 100 प्लेस साठी. ओके, म्हणजे झालं तुमचं 504. नंतर करायचं तुमचा 1000 साठी, 2चा ग्रुप 1000, म्हणजे झालं 71,000. नंतरचा 2चा ग्रुप करायचा कशासाठी, लॅक साठी, लक्षात ठेवायचं तुमचं लॅक साठी, म्हणजे काय होईल 45 लॅक्स. ओके, 71,504. सो बघा 45,71,504. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, सिम्पल आहे. आता बघा, समजा इथे समजा तुमचा 4 नसता, सिंगल असता, आपण काय करायचं, 2 2 याचे काय करायचे असतात, सेट करायचे. बघा स्टार्टिंगचा 3चा, देन 2चा, देन 2चा, सगळे 2 2 करत जायचं, बरोबर आहे. पण फॉर एक्झाम्पल बघा तुमचं असं आहे, ठीक आहे, स्टार्टिंगचा बघा 100 साठी, नंतर तुमचा 1000 साठी, बघा 100ला काहीच नाही आहे तर 42 हा झाला. नंतर बघा 1000चा 2चा करायचा असतो, पण इथे काहीच नाही आहे ना, तर हा झाला तुमचा 1000, हा झाला तुमचा 1042. आणि इथे काही असतं फॉर एक्झाम्पल 2 वगैरे, तर 21,000, राईट, असं रीड करायचं असतं. चला, आता हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला सांगा आता. ओके, बाकीची सांगा.
ओके, लेट्स सी. ओके, ओके, बघूया. लेट्स सी. आता काय करायचं बघा याच्यामध्ये. आता काय करायचं बघा, सिंपल आहे. आता बघायचं की हा नंबर जो आहे किती डिजिटचा आहे. तर बघा काय करायचं, 7, देन तुमचा 04, देन 00, देन अगेन 00, देन 257. ओके. आता काय करायचं तुम्हाला सांगितलं, स्टार्टिंगचा जो आहे तो 3चा ग्रुप करायचा, म्हणजे 100 साठी. ओके. 100 नंतर काय येतं रे, 100 नंतर तुमचं येतं 1000, 1000 साठी. नंतर तुमचं लॅक साठी, बरोबर आहे. लॅक नंतर आहे तुमचं क्रोर, हे क्रोर साठी. आणि क्रोर नंतर आहे तुमचं अब्ज. अब्ज हे झालं तुमचं, हे बघा 7 अब्ज. ओके. आता हे आहे तुमचं 04 आहे, म्हणजे 4 crore. ओके. 257 म्हणजे 7 अब्ज. ओके. 7 अब्ज 4 crore. 7 अब्ज 4 crore 2500. 2500 नाही येणार हा. ठीक आहे. 7 अब्ज 4 लाख पण नाही येणार. ठीक आहे. 7 अब्ज 4 crore 257. येस. बघा, 7 अब्ज, राईट, बरोबर आहे. 4 crore बरोबर आहे. 257. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ऑप्शन नंबर काय, 4 करेक्ट आहे. आता सगळ्यांना समजले का मला सांगा. ओके. ओके, ग्रेट. चला नेक्स्ट क्वेश्चन देतो. सिंपल क्वेश्चन आहे तर याच्यावरचे इझिली तुम्ही रीड करू शकता. हे सांगा रे. ओके. ओके. ओके, लेट्स सी. ओके, चला बघूया आपण. आता बघा याच्यामध्ये काय माहित आहे का. आता बघा इथे तुम्हाला काय करायचंय, हा जो नंबर आहे हा किती डिजिटचा आहे तो बघायचा आहे. ठीक आहे. 1 0 0 0 0, देन 0 1 0. ओके. आता काय सांगितलं होतं, स्टार्टिंगचा जो आहे तो 3 डिजिट काउंट करायची, म्हणजे स्टार्टिंगचे 100 साठी 3. ओके. म्हणजे इथं जर तुम्हाला असेल तर इथं काय असतं, फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला असते सर हे 210 आहे वाटेवर, पण 0 आहे, म्हणजे हे झालं तुमचं 10. नंतरचे 2 डिजिट काय कशासाठी करायचे तुम्ही, 100 नंतर काय राहतं तुमचं 1000. ओके. सो हा तुमचा 1000 साठी. ओके. 1000 साठी 1000 नंतर काय राहतं रे तुमचं, बघा पहिले तुमचं इथं 100 नंतर 1000 नंतर तुमचं लॅक, आणि लॅक नंतर तुमचं काय येतं रे, क्रोर. ओके. क्रोर येतं, बरोबर आहे. मग तेच आहे तुमचं बघा, हे 100 साठी, 1000 साठी, लॅक साठी, आणि हे तुमचं लॅक नंतर क्रोर साठी. म्हणजे काय येतं बघा, 1 crore 10. 1 crore 10 मीन्स ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. राईट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सिम्पल होतं. आलंय का सगळ्यांचं. कोणतं बेटा. हा, ओके ओके. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे, चालते. म्हणजे तुम्हाला जसं वाटलं तसं आन्सर चालते, काही नाही. ठीक आहे, चालते, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या, सांगा. ओके.
ओके, सी. आता याच्यामध्ये काय बघा, आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला काय पाहायला मिळतं इथे बघा. आता हा जो नंबर आहे तुमचा किती डिजिटचा आहे रे, तर हा तुमचा 7 डिजिटचा आहे. ओके, मग सिम्पली बघा ना तुम्ही, 100,000 लॅक म्हणजे 70 लाख, बरोबर ना. 70 लाख 35,014, right? 70 lakh 35,000, right? And 14. Okay, 14. So option number 3 is correct. Okay. आता 70 लाख 53,000, आता 53 आहे का तिथं नाही आहे. ओके, 70 लाख 35,100, 3500 आहे का ते नाही, 1000 आहे, नसणार. 70 लाख 35,014 म्हणत नाही आपण, त्याला 14 म्हणतो, राईट. सो हे पण नाही. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके, चला हे सांगा. ओके, सगळ्यांनी सांगा. ओके, 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 लेट्स सी. बघा आता याच्यामध्ये क्वेश्चन काय आहे आता, which number will occur consecutively after the 5 crore 9,77,599. ओके, आता काय सांगितलेलं आहे की कन्झिक्युटिव्हली मीन्स काय, कन्झिक्युटिव्हली मीन्स काय असतं तुमचं की लगेच नंतर येणारा. ठीक आहे. सो विच नंबर विल ऑकर्स कन्झिक्युटिव्हली आफ्टर. आता कशानंतर, तर बघा इथे काय सांगितलं तुम्हाला, 5 crore 9,77,000 आणि 5 crore 99 नंतर लगेच येणारा नंबर कोणता. अगोदर काय करूया, आपण नंबर्स मध्ये लिहूया. 5 crore म्हटलेलं आहे. ओके, मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं, आता तुम्हाला माहित नसेल आता 5 crore कसं लिहायचं, तर काय करायचं बघा, स्टार्टिंगचा आपण काय करतो, 3चा ग्रुप करतो, राईट. मग 3 बघा इथे तुम्हाला हे करायचं आहे, राईट. देन काय करता तुम्ही, देन क्रो हे येतं तुमचं 100 साठी. त्यानंतर 2चा ग्रुप करता, कशासाठी, ते तुमचं 1000 साठी. नंतर तुम्ही काय करता, अजून 2चा ग्रुप करता 1000 नंतर काय येतं तुमचं, लॅक प्लेस साठी. ओके, आणि लॅक नंतर काय तुमचं, क्रोर येतं, बरोबर आहे ना. लॅक नंतर काय येतं तुमचं, क्रोर येतं, बरोबर आहे, करोड साठी इथे. मग आता इथं काय सांगितलंय, 5 crore, म्हणजे 5 crore म्हणजे तुम्हाला एकच डिजिट घ्यावा लागेल, कारण बरोबर आहे ना, हे झालं तुमचं 5 crore, राईट. नंतर काय सांगितलं, 9 लाख. 9 लाख मीन्स इथे तुम्हाला आता 09 घ्यावं लागेल, म्हणजे झालं तुमचं 9 लाख. इथे तुम्हाला 05 म्हणजे 5 crore. इथे काहीतरी दिलं असतं तर ते तुमचं असतं 1 लिहिलं असतं इथं, इथे तरी झालं तुमचं 15 crore. पण आपल्याला फक्त 5 crore पाहिजे, त्यामुळे एक आपल्याला 0 द्यावं लागेल, म्हणजे 05. बघा नंबर कसं लिहायचं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे हा झाला तुमचा 5 crore 9 लाख, ठीक आहे. 77,000, सो 1000 इथे आहे, 77,599. सो हे 99. ओके, हे तुम्हाला लिहायचं होतं. म्हणजे हे झालं तुमचं 5 crore 9 लाख 77,599. त्याच्या लगेच नंतर कुठला नंबर येतो, लगेच नंतर म्हणजे काय, एक फक्त ऍड करायचा राहतो. म्हणजे इथे किती आहे, 599 आहे, म्हणजे 1 ऍड केलं तर येतं 600. म्हणजे इथं काय येणार तुमचं, 5 crore, ओके, 9,77,600 येतं, राईट. 5 crore 9,77,600. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. सगळ्यांना समजले का, हा मला क्वेश्चन सांगा आता.
ओके. ओके. ओके, सांगतो. बघा, अगोदर काय करायचं बघा, तुम्हाला सांगितलं समजत नाहीये, तर काय करायचं नेहमी एक लक्षात घ्यायचं. तुम्ही काय करायचं इथे आता बघा, आपण काय करतो तुम्हाला प्लेस व्हॅल्यू माहित आहेत ना? काय करायचे बघा इथं अगोदर 3 असे बॉक्स काढून घ्यायचे. ओके. समजायचे हे तुमचे 100 साठी 100 साठी आहेत. ओके. हे झाले. त्यानंतरचे काय करायचे 2 बॉक्स काढून घ्यायचे. एकासाठी आहे तुमचे 1000 साठी. नंतरचे पुन्हा 2 बॉक्स काढून घ्यायचे. 2-2 न काढत जायचं नंतर. अगोदरचे फक्त 3. हे तुमचे कशासाठी आहेत फॉर एक्झाम्पल हे 1000 नंतर हे तुमचे लॅक प्लेस साठी आहे. आणि लॅक नंतर काय तुमचं करोडसाठी 2 काढून घ्यायचे. नेहमी 2-2 काढत जायचं समोर आता. ठीक आहे? करोडसाठी. ठीक आहे? अशा प्रकारे काढत जायचं. मग आता काय विचारलं आपल्याला ते बघायचं आता कशा प्रकारे आपल्याला करता येईल ते. आता काय म्हणलेलं आहे तुम्हाला 5 करोड. ठीक आहे. आता इथं जर मी काही लिहिलं तर तुमचं काय होतं रे? तर हे तुमचं 10 करोड, 20 करोड होतं. पण फक्त 5 करोड आहे, तर फक्त 5 ह्या डब्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचा 5 करोड. 9 लाख म्हटलेलं आहे. आता इथे जर घेतलं तर हे तुमचं 90 लाख होतं. आपल्याला पाहिजे फक्त 9. बरोबर ना? मग काय करायचंय? इथे फक्त तुम्हाला करायचं आहे 09. ठीक आहे. हे झालं तुमचं 9 लाख. नंतर काय 77,000 म्हणजे हे तुमचं 77,599. हे 599 हे नंबर काय झाला तुमचा 5 करोड 9 लाख 77,599. आणि क्वेश्चन काय विचारला विच नंबर विल अकर कन्झिक्युटिव्हली आफ्टर, या नंबरच्या नंतर कुठला नंबर असेल. सिंपल आहे. इथे किती आहे 599 आहे. ओके. याच्या नंतरचा नंबर कोणता असणार, याच्या नंतरचा नंबर असणार तुमचा 5 करोड 9 लाख 77,600. 599 आहे, 1 ऍड केला तर 600. सो हा नंबर असेल. हा कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये. ओके. तर अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सिम्पली हे अशा प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकता. ओके, दॅट्स अ ग्रेट. चला. ओके, हा घ्या. ओके, हा घ्या. व्यवस्थित क्वेश्चन रीड करा आणि सांगा. ओके, बाकीचे पण सांगा. ओके, बाकीचे पण सांगा. ओके. ओके बेटा, सांगतो. ओके, डोंट वरी, सांगतो मी. चला बघा आता, सिंपल क्वेश्चन आहे. थोडस फक्त आता आपल्याला काय समजून घ्यायचं बघा आता. व्हाईल रायटिंग द नंबर, आता काय झालं, व्हाईल रायटिंग द नंबर 70 lakh and 7 in figures, ईश्वरी wrote 10 less between the two sevens. आता काय सांगितले बघा आता. बाय हाऊ मच इज द नंबर दॅट ईश्वरी रोट मोर ऑर लेस दॅन द गिवन नंबर. काय सांगितले तुम्हाला, एक नंबर सांगितला. कुठला नंबर रे? वेल रायटिंग द नंबर म्हणजे एक नंबर लिहिताना 70 लॅक अँड 7 म्हणजे 70 लॅक 7 हा नंबर लिहिताना काय केलं ईश्वरीनं 10 लेस लिहिला, 10 कमी लिहिला. ओके. तो तुम्हाला सांगायचं आहे की जो नवीन नंबर आहे, बाय हाऊ मच इज द नंबर दॅट ईश्वरी रोट मोर ऑर लेस दॅन द गिवन नंबर. म्हणजे तुम्हाला ईश्वरीला नंबर लिहायला सांगितला होता तुमचा 70 लॅक. ओके. ओके, 70 आहे ना. येस. आता बघा हे नंबर कसं लिहायचं बघा, तुम्हाला मी सांगितलं अगोदर 3 बॉक्स 100 साठी तुमचे, राईट. देन तुमचे 2 बॉक्स कशासाठी 1000 साठी.
1000 नंतर तुमचं लॅक येतं, बरोबर आहे. काय सांगितलं तुम्हाला इथं 70 लॅक, म्हणजे तुमचं येतं इथं हे 70 लॅक. ओके. आणि काय म्हणलेलं आहे फक्त 7 मी आता इथे तुमची 0 0 0 0 आणि हे तुमचं 7 येतं, राईट. हे येतं तुमचं 70 लॅक 7. आता हे लिहिताना काय केलं ईश्वरीनं 1 0 कमी लिहिला, बरोबर आहे. म्हणजे हा नंबर तुमचा असा आहे 70 लॅक 7, राईट. पण हा नंबर लिहिताना काय केलं ईश्वरीनं 1 0 कमी लिहिला, राईट. 1 0 कमी लिहिला. माझा नंबर काय होतोय बघा बरं. 1 0 कमी लिहायचं 7. ओके. ओके. तर हा नंबर, ओके, हे झालं तुमचा 7 लॅक 7. ओके. मग बघा, हा नंबर रियाला सांगितला दिस इज द ऍक्च्युअल नंबर, बट शी रोट मिस्टेकली 7 लॅक 7, राईट. म्हणजे मिस्टेकली तिने लिहिला 1 0 कमी. मग आता क्वेश्चन विचारलाय की न्यू नंबर हाऊ मच इज मोर ऑर लेस दॅन द ऍक्च्युअल नंबर. तर मग आता कितीने जास्त आहे कितीने कमी आहे तुम्हाला काय करावं लागेल रे मग. हा सबट्रॅक्शन, बरोबर. आता जो नवीन नंबर आहे, ठीक आहे, तो कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे, आता सबट्रॅक्शन करावं लागेल. मग तुम्हाला सिंपल आहे बघा, करा इथं. इथं करूया आपण, ठीक आहे. हे झाले त्यानंतर, ओके, राईट. करा इथे आता, सिंपल आहे. 7 - 7 0 0 0 0 हे तुमचं 63 येतं, बरोबर आहे. तर तुमचं येतं 63 लॅक. ओके. 63 लॅक येतं, राईट. बट आता क्वेश्चन काय आहे, येस येस येस, राईट. द क्वेश्चन काय आहे, बाय हाऊ मच इज द नंबर दॅट ईश्वरी रोट इज मोर ऑर लेस दॅन द गिवन नंबर. म्हणजे ईश्वरीनं काय केलेलं आहे हा नंबर लिहिलेला आहे बाय मिस्टेक. कुठला, हा 7 लॅक 7. मग हा नंबर 7 लॅक 7 जर तिने लिहिलेला असेल तर हा नंबर कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे दॅन द ऍक्च्युअल नंबर. ओके. बट आता तुम्ही क्वेश्चन वाचा ना. आता मला सांगा तुम्हाला मोर बाय सांगायचं आहे की लेस सांगायचं आहे. क्वेश्चन वाचा, या बाय पासून क्वेश्चन वाचा, मग तुम्हाला समजेल. कारण तुम्हाला आन्सर आलंय, पण आता काय सांगायचं आहे, मोर बाय सांगायचंय की लेस बाय सांगायचं ते इम्पॉर्टंट आहे. हा बाय पासून वाचा, बाय पासून वाचा, तुमच्या लक्षात येईल. कारण आपलं तुम्हाला आन्सर आलंय, पण आता सांगायचं काय हे इम्पॉर्टंट आहे. सांगायचं काय आता आपल्याला हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. कारण जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन समजलाय, आन्सर बी आलंय, पण आता नेमकं कन्फ्युजन आहे तुम्हाला की मोर बाय. हा 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 हा, बरोबर. ठीक आहे. आता इथे हे इम्पॉर्टंट आहे तुमचं, ठीक आहे. आता इथं काय करायचं तुम्हाला की जो नंबर लिहिलाय हा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे, तर तो नंबर आहे तुमचा 63 लॅक ने लेस आहे ना, ऍज कम्पेअर टू ऍक्च्युअल नंबर, राईट. हा जो नंबर आहे 63 लॅक ने काय आहे लेस आहे, राईट. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे हे थोडं समजून घ्या. आता बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण म्हणतो सर हा नंबर आपण लिहिलाय 7 लॅक, ओके, 7. मग हा नंबर जर बघितला तर हा म्हणजे दुसरा नंबर जो आहे तो 63 लॅकने ग्रेटर आहे किंवा मोर आहे. तर नाही, इथं काय विचारलं ते अगोदर समजून घ्यायचं. बाय हाऊ मच इज द नंबर दॅट ईश्वरी रोट, म्हणजे जो नंबर ईश्वरी लिहिलेला आहे, ठीक आहे, कुठला 7 लॅक 7, हा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे दॅन द गिवन नंबर. सिम्पली आहे, तो नंबर काय आहे, हा नंबर लेस आहे, बरोबर. हा नंबर काय लेस आहे, कितीने लेस आहे 63 लॅकने लेस आहे. ठीक आहे. तर थोडंसं हे इम्पॉर्टंट असतं. चला हा घ्या, हा सांगा.
राईट द नंबर 90 lakh and 9. राईट. ओके, ऑप्शन नंबर ए रीड करा बरं. ऑप्शन नंबर ए मध्ये काय ते रीड करा. ओके, ग्रेट. ऑप्शन 20 मधलं ऑप्शन 2 झाले. ऑप्शन 3च सांगा बरं. ग्रेट ग्रेट. ओके, ग्रेट. बघा, ओके, बरेच जणी आता रीड केलेलं आहे. लक्षात घ्या आता. आता काय करा तुम्हाला, राईट द नंबर 90 lakhs and 9 फिगर. स्टार्टिंगचे बघा 3 डिजिट बघा इथे. हे 1, 2 and 3 हे झाले तुमच्या 100 साठी. त्यानंतर तुमचे 1000 साठी. देन तुमचे काय झाले लॅक साठी. सो काय म्हणलेलं आहे 90 lakh. सो 90 इथे येते. 0000 9 आहे फक्त, तर 9 हा झाला तुमचा, म्हणजे 9000 and 009 हा झाला तुमचा 90 lakh and 9. ठीक आहे, म्हणजे इथं ऑप्शन नंबर तुमचं 2 येतं करेक्ट. तर बाकीचे नंबर पण आपण बघूया इथं. हे बघा काय तुमचं, हे काय बघा तुमचं, हे तुमचं 100 साठी. 100, 1000 अँड लॅक. हे तुमचं 9 lakh. 9 lakh 9 आहे इथं. तुम्हाला पाहिजे 90 lakh. सो 90 पाहिजे, तर हे आहे तुमचं करेक्ट. ठीक आहे. हा बघा इथे काय तुमचं, आता कसं रीड करायचं, तर इथे बघायचं तुमचं 100. 100 नंतर काय तुमचं 1000. 1000 नंतर लॅक. लॅक नंतर क्रोर. झालं तुमचं 9 crore and 9. ओके, हे तुमचं तुम्हाला माहिती आहे 90,009. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ओके, चला हे सांगा. How is the number 15 crore, 1500 and 15 written in figure? सिंपल आहे, सांगा. ओके. ओके, चला बघा. आता इथे बघा, आता काय असेल तुमचं आन्सर. आता बघा इथे काय विचारलं तुम्हाला, आणि तुम्हाला काय सांगे बघा, कुठलाही नंबर ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस काय करा तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना, स्टार्टिंगचा 3चा एक ग्रुप करायचा, देन 2चा नंतर सगळे 2 चे करायचे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. हाऊ इज द 15 crore. ओके, 1500 अँड 15 रिटर्न इन द फिगर्स. चला आता करायचं. 3 चे ग्रुप करा, सिम्पल जातो तुम्हाला ते करायला. 3चा, त्यानंतर 2चा, म्हणजे हा झाला तुमचा 100 साठी, हा 1000 साठी, त्यानंतर अजून 2चा जर केला तुमचा लॅक प्लेस साठी, देन येतं तुमचं क्रोर साठी. बरोबर आहे, हा क्रोर म्हणजे 1000. राईट, 1000 येतं तुमचं इथं. इथे येतं तुमचं 100, देन 1000, देन 1000 नंतर लॅक, देन क्रोर. ओके, मग आता तुम्हाला काय करायला सांगितलं इथं. आता इथे विचार तुम्हाला 15 crore. 15 crore म्हणजे इथे हे करोडचं आहे तुमचं, हे झालं 15 crore. राईट, 1500 म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे 1500 and 15. आता 1500 मीन्स वॉट, 1500 मीन्स वॉट, 1500 म्हणजे काय राहतं 15 देन 20. बरोबर आहे, हे तुमचं 1500. राईट, होतं ना असं. आले का लक्षात मी काय सांगतो तुम्हाला ते. ठीक आहे, थोडस आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का 1500 म्हटलेलं आहे. सो 1500 म्हणजे काय राहतं रे 1500.
बरोबर ना. 1500 मीन्स व्हॉट? 1500 मीन्स व्हॉट? 100 वर किती झिरो असतात रे? राईट. 100 वर किती झिरो असतात हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. 100 वर किती झिरो असतात? तर तुमच्या 100 वर झिरो असतात 2. राईट. मग जर याला 1500 जर असं लिहित असेल तर याला आपण असं पण रीड करू शकतो ना, 1500. बरोबर ना. याला आपण काय करू शकतो, 1500 सुद्धा रीड करू शकतो. बरोबर. त्याला आपण असं पण काय करू शकतो रे, रीड करू शकतो. राईट. मग आता आपण काय करणार बघा, म्हणजे इथे तर तुमचं त्याला आपण 1500 म्हणू शकतो. सर 1000 म्हणल्यानंतर इथे येतं हे 1000. हे तुमचे 500. बरोबर आहे. नंतर काय म्हणलेलं आहे 15. सो 15 मीन्स काय तर तुमचं 15. सो इथे. ओके. सो हे झालं तुमचं. इथे काही नाही म्हणजे 00. ओके. तर तुमचं 15 करोड. राईट. आता इथे काही नाही म्हणजे 0. 15 करोड 1515. So option number 3 is correct. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चला, सगळ्यांचं 3 आलं होतं का रे? ओके, ग्रेट. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. याचा आन्सर सांगा. ओके. ओके, लेट्स सी. आता बघा, या टॉपिकवर काही जास्त क्वेश्चन आहेत आपल्याकडे, 2च एक्झरसाइज आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे 1-2 क्वेश्चन घेऊया. बाकीचं ऍज अ तुम्हाला मी होमवर्क देतो. ठीक आहे. ऍज अ होमवर्क देतो तुम्हाला, ते तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला बघूया आता. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, 8 अब्ज. आता सिम्पल आहे, तुम्हाला मी तेच ट्रिक वापरायची. स्टार्टिंगला करायचं तुमचं 3 बॉक्स, देन तुमचे 2 बॉक्स, म्हणजे हे तुमचं 100 साठी, हे 1000 साठी, 1000 नंतर तुमचे लॅक प्लेस साठी. हे 2 जर केले तर तुमचं कशासाठी येतं रे, हे क्रोर अँड 10 क्रोर साठी. ओके. अँड देन तुमचं हे अब्ज अँड 10 अब्ज. राईट. सो अब्ज साठी इथे आपण करूया, त्याला आपण अब्ज म्हणूया. ठीक आहे. आले तुमच्या लक्षामध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बघा तुम्हाला आता काय करायचं आहे. आता काय करायचंय, 1 बाय 1 जे हे असतं तुम्हाला इथे दिलेलं आहे वर्ड मध्ये, ते तर बस पुट करायचंय. ठीक आहे. 1 बाय 1 काय करा तुम्ही, ते जस्ट पुट करा. राईट. जस्ट काय करा तुम्ही, ते पुट करा आणि बघा तुमचं आन्सर नेमकं इथं काय येतं ते. ठीक आहे. देन तुम्हाला समजेल. बघूया आता काय म्हणलेलं आहे, 8 अब्ज. ओके. सो 8 अब्ज म्हणलेलं आहे. सो इथे येणार तुमचा 8, कारण एकच डिजिट सांगितलं 8. 80 म्हणलं असतं तर 80 केलं असतं आपण. हे झालं तुमचं 8 अब्ज. त्यानंतर काय, 80,000. बरोबर आहे. 80,000. 1000 कुठे आहे, इथे. सो 80,000 मीन्स 80. ओके. 80,000 800 and 8. So 808 means 08. ओके. सो आता ह्या रिकाम्या जागी तुम्ही 00 लिहू शकता. हे झालं तुमचं 8 अब्ज, हे 2 झिरो, हे लॅक प्लेसवर सुद्धा 0, हे 80,000 अँड 808. राईट. लक्षात घ्या. सो अशा प्रकारे लिहायचं होतं ना. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता सगळ्यांना समजले का? ही ट्रिक वापरायची जर खूप मोठा क्वेश्चन वाटत असेल. ठीक आहे. 2021 मध्ये ऑलरेडी तुम्हाला हे विचारलेलं आहे. 2021 मध्ये. ओके, दॅट्स अ ग्रेट. चला, एक क्वेश्चन घेऊया. त्यानंतर रिमेनिंग क्वेश्चन ऍज अ होमवर्क तुम्हाला मी देतोय. हा सिम्पल आहे बघा. राईट द 8 लॅक इन अ फिगर. 8 लॅक इन अ फिगर सिम्पल आहे. राईट. काय म्हणलं आहे, 8 लॅक. येस, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. 8 लॅक.
सिंपल आहे. चला. ओके, चला. एक मिनिट, तुमचा जो होमवर्क आहे ना, ते मी ग्रुपमध्ये पाठवून देतो. ठीक आहे? ओके. तुमचा जो होमवर्क आहे तो मी ग्रुपमध्ये पाठवून देतोय. आणि बघा, आपण जे इझी क्वेश्चन होते ते जवळपास सगळेच घेतलेत. ठीक आहे? इझी क्वेश्चन सगळेच घेतलेले आहेत. रिमेनिंग जो होमवर्क आहे मी ते तुम्हाला ग्रुपवर पाठवून देतो. आणि बघा, आपला हा टॉपिक आजच संपून जातो. कारण काहीच नाही, याच्यामध्ये 2च एक्सरसाइज होत्या आणि जेवढे काही डिफिकल्ट क्वेश्चन होते ते आपण घेतले. आणि उद्या आपला थर्ड टॉपिक स्टार्ट करायचा आपल्याला, फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूचा. तो पण सिम्पलच आहे. त्याच्यावर आपण जर हा, तो एक सिम्पलच आहे. त्याच्यावर पण जास्त नाहीये, फक्त 2च एक्सरसाइज आहेत. ओके. ते आपण उद्या घेऊया. येस बेटा.